चेतन गावडे हा आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो, तर रवी पवार अशी एकूण 12 खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत पोहोचते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने म्हणता आपण जर पाहिलात तर तिरुस्पटी स्पोर्ट्स मांगले म्हणजेच उदयभैया शिंदे स्पोर्ट्स मांगले संघाकडून जर आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू म्हणून जर आपण पाहिलं तर अर्जित सोलशे आणि कर्णधार विजय पावले याच्या कर्णधार पदाखाली दत्ता बांबवडे, ओंकार पाटील, संकेत लायकर, आशु कणसे, सागर साळुंके, किरण बांबवडे, रोहन डांगे, अंकुश शकपाळ, अंकुश टीक, महेश सपकाळ, शुभम तडाके आणि विकास बांबवडे अशी एकूण 14 खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचताना आपण पाहतोय. मॅचची होते सुरुवात. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेले आपण बघतोय. एका बाजूला लखन, दुसऱ्या बाजूला प्रथमेश. आज सुरू करण्याचा इशारा मात्र पंचांकडून ओंकार बॉलिंग मार्क वरती येतोय. पहिला चेंडू या वेळेला मात्र फ्लिक केला जातोय. स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय बॉल. फिल्डर चेंडू खाली. 2 धाबा घेतलेत फलंदाजांनी. चांगली सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. उदयभैया शिंदे स्पोर्ट्स मांगले विजय पावले याच्या कर्णधार पदाखाली खेळणारा हा संघ. दुसऱ्या बाजूला मात्र जीएस स्पोर्ट्स हरळवाडी मोहोळ. माध्यमातून जर आपण पाहिलं तर लखन आणि प्रथमेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 धाबा पहिल्या चेंडूवरती गोलंदाज ओंकारनं खर्च केल्या. लखनच्या बॅटमधून मात्र लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू चाललाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली, परंतु नोमॅन्स लँड मध्ये 2 खेळाडूंच्या मध्ये टप्पा पडतोय. कॉलिंग मात्र या ठिकाणी खराब पाहायला मिळाली. अगोदर गोलंदाज ओंकार स्वतः चेंडूला कॅच टिपण्यासाठी धावत होता. फिल्डर मात्र त्याच्या समोर येत असताना थांबला. ओंकारनं सुद्धा शेवटच्या क्षणाला आपले हात काढून घेतले या झेलमधून. दरम्यान जमिनीला दान केला जाणारा हा बॉलवरती एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर एक जीवनदान फलंदाजाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओंकारचा पुढील चेंडू टप्प्याचा. या वेळेला मात्र स्क्वेअर लेग क्षेत्राच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका. कोणी फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित नाहीये. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी प्रथमेशच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. पहिल्या 2 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव घेतली गेली. तिसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रथमेश होता. प्रथमेशनं मात्र बॅट भिरकवली आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामधून चौकार येतोय. यावेळेला मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. फिल्डर मात्र पाठीमागे उपस्थित. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एक क्विक रन घेतला गेलाय. एक चोरटी धाव. ज्या ठिकाणी मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला रोखलं गेलं होतं. एकेरी धावेची वाढ धावफलकावरती होतीये. 2-1-4 आणि मग सिंगल 1 धाव येताना आपल्याला चौथ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवरती. चेंडू झाले 4. 2 चेंडूंचा खेळ या पहिल्या ओव्हर मधून शिल्लक आहे. चौथी मॅच आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल मिळालाय. मिस करतोय फटका. या चेंडूचा समाचार घ्यायचा होता. तो चेंडू मात्र निर्धावरित्या पूर्ण केला जातोय गोलंदाज ओंकारच्या माध्यमातून. लखननं मात्र हा फटका मिस केला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिला निर्धाव चेंडू या ओव्हर मधून येताना ओंकार शेवटच्या बॉलसाठी मात्र बॉलिंग मार्कवर. या वेळेला मात्र बॅटच्या रडारमध्ये मिळालाय. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. एसपी ग्रुप आयोजित आमदार षटकार.
वरती. पाच षटकांचा सामना. पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक जे आहे ते आता मात्र पूर्ण होत आहे. पहिल्या मेंडेटरीच्या पॉवर प्लेच्या षटकामधून आल्यात एकूण 14 धावा. 5 चेंडूंपर्यंत जर आपण पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती होत्या. शेवटच्या चेंडूवरती ओमकारच्या गोलंदाजीवरती मात्र फलंदाज लखनने खणखणीत षटकार ठोकलाय आणि 6 धावा मिळवत संघाचं धावफलक मात्र नेऊन पोहोचवलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावांवरती नवीन ओव्हरची सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती मात्र नवीन गोलंदाज प्राचारण केला जाईल. हायवेंड कडून या वेळेला गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत आपण जर पाहिलात तर दिवाकर चौहान, स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये संजयजी मल्होत्रा. बॉलिंग मार्कवरती मात्र टेनिस क्रिकेट विश्वातला एक तेज तर्रार गोलंदाज सांगली एक्सप्रेस विजय पावले. रफ्तार का राजा बॉलिंग मार्कवरती येतोय. आज स्वतःच्या गावासाठी स्थानिक संघासाठी खेळताना पंचांच्या डाव्या बाजूने हायवे एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. विजयचा पहिला चेंडू प्रथमेश साठी. मांगलेगावचा हा खेळाडू आज मात्र अखंड महाराष्ट्र, भारतभर आणि भारताच्या बाहेर आखाती देशामध्ये जाऊन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं नाव आहे विजय पावले. एक सिंगल धाव घेतली गेली हुक केलेल्या चेंडूवरती. प्रथमेश मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी तयार होता. लखननं मात्र थांबवलंय. स्ट्राईक येते पुन्हा एकदा लखनकडे. जर्सी नंबर 21 परिधान करतोय लखन. स्ट्राईक वर येतोय या चेंडूवरती. विजय पावलेचा पहिला चेंडू पूर्ण होतो या ओव्हर मधला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव त्याने खर्च केली. फिल्डिंग मध्ये आता मात्र थोडासा बदल करतायत. आपल्या गोलंदाजीला अनुसरून मात्र या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. एक विकेट किपर, एक लॉंग लेग मध्ये फिल्डर, गलीमध्ये एक फिल्डर तैनात केलाय. कव्हरचा खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मिड ऑफचा खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर तैनात. डीप मिड विकेट मध्ये एक फिल्डर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग बाउंड्री लाईन वरती एक फिल्डर तैनात. अशा पद्धतीने मात्र फिल्डिंग सजवलेली असताना दुसऱ्या चेंडूसाठी विजय. फुलटॉस बॉल. स्टेप आउट झाले होते लखन. अंगावरती मारा केलाय. 1 धाव घेतली जाते या चेंडूवरती. अगदी अंगावर मारा केल्यानंतर मिड ऑफच्या खेळाडूच्या हातापर्यंत चेंडू जाऊन पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली गेली. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रथमेश येतोय स्ट्राईक वरती. डावखुरी हाताचा फलंदाज. एक रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. ते जीएस स्पोर्ट्स हरळवाडी मोहोल संघाच्या माध्यमातून फलंदाजीच्या माध्यमातून आतमध्ये पाठवलं गेलं. मैदानामध्ये जात असताना मात्र पहिल्या ओव्हर मधून एकूण आपण पाहिलं तर 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या चेंडू वरती मात्र आता सिंगल धाव आल्यानंतर संघाचं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 16 धावांवरती. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रथमेशनं मात्र या चेंडूवरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला. मिडॉन मध्ये फिल्डर उपस्थित. एक सिंगल धाव येते तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा. विजय पावलेच्या तिन्ही चेंडूंवरती कुठेतरी सिंगल धावा घेण्याचा यशस्वी प्रयत्न मात्र फलंदाजांनी केलाय. विकेट राखून क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न लखन आणि प्रथमेशच्या माध्यमातून केला जातोय. ही ओव्हर मात्र सेफली कुठेतरी खेळून काढायची आहे फलंदाजांना. यावेळेला मात्र डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. एक अतिरिक्त धाव. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. पिचिंग खूप चांगल्या पद्धतीची, लेंथ चांगली आहे परंतु दिशा थोडीशी भटकलाय. लाईन मिस करतोय यावेळेला. विजयच्या माध्यमातून एक व्हाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन द लेग साइड जाताना तिरुपती सावर्डे संघाकडून आपण पाहिले त्याला. त्यानंतर मात्र प्रतीक इलेवन डिंगडॉंग संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करताना पाहिले. पुन्हा एकदा मिस करतोय लाईन. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय विजय पावलेच्या गोलंदाजीतून. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल धावा. त्यानंतर मात्र सलगचे हे 2 व्हाईट बॉल संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये भर पाडून देत आहेत. अतिरिक्त धावांसोबत धावफलक जाऊन पोहोचतंय ते 19 धावांवरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. पहिल्या षटकातून 14 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरच्या या 3 चेंडूंवरती आतापर्यंत 5 धावा विजय पावलेनं खर्च केल्या. धावफलक 19 धावांवरती आहे.
SP ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 ची स्पर्धा आपण बघतोय. तिसऱ्या दिवसातील चौथ्या क्रमांकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू. एका बाजूला मात्र उदय भैया शिंदे स्पोर्ट्स म्हणजे तिरुपती स्पोर्ट्स मांगले गोलंदाजी करताना विजय पावले. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, हे व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे आणि याच व्हेरिएशनमुळे आज आपल्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवताना हा रफ्तार का राजा म्हणजेच विजय पावले आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आणि त्यानंतर मात्र चांगली फ्लाइट चेंडूवरती पाहायला मिळाली, ज्यावर मात्र फलंदाज लखन बीट होतोय. चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाकडे जाऊन निर्धाव चेंडू नव्हते सांगता. यावेळेला वेग वाढवला, ही चांगली लाईन आहे आणि याच वेगामुळे यशस्वी ठरताना पाहायला मिळतो विजय पावले. लेग बाईचा इशारा पंचांकडून. एक सिंगल धाव, एकेरी धावेसोबत धावफलक. लखनच्या बॅटमधून या अगोदर चांगले फटके आपण पाहिले होते, परंतु या ओव्हरमध्ये थोडासा सेफली खेळण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी डिफेन्सिव्ह स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतात. मागाशी सुद्धा आपण चर्चा केली की विकेट टिकवून आपल्याला क्रिकेट खेळावं लागेल. या ओव्हरमध्ये कुठेतरी स्वतःला सांभाळून ठेवावं लागेल, कारण यानंतर जे गोलंदाज येतील त्यांना आपण फटकेबाजी करू शकतो, हे कुठेतरी विचारात घेऊनच मात्र फलंदाजी करताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय पावलेच्या ओव्हरमध्ये आपल्याला विकेट टाकायची नाहीये, हा मात्र फलंदाजांचा मानस आहे. प्रथमेश स्ट्राईक बंडीवरती, डावपुरे हाताचा फलंदाज. यावेळेला मात्र आपटलेला बॉल कव्हर पॉइंट मध्ये फटका खेळलाय. दोन फिल्डर आहेत परंतु मात्र मिसफिल्ड होईल. दोन खेळाडूंच्या गॅप मधून मात्र ट्रॅव्हल करतोय बॉल. 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे एपी मोबाईल शॉपीच्या बॅनरला दिली जाणारी मानवंदना. चौकार. नंतर संघाची धावसंख्या मात्र 24 धाव म्हणजे 12 धावा प्रति षटकाची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमधून गोलंदाज ओमकारनं 14 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल धावा आणि एक डबल आली होती. दुसऱ्या ओव्हरमधून मात्र विजय पावले पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल, त्यानंतर 2 व्हाईट बॉल त्याने हाताळले. एक लेग बाईटच्या स्वरूपातली धाव सुद्धा आहे या ओव्हरमध्ये आणि एक चौकार जो शेवटच्या बॉलवरती आल्या. अशा एकूण 10 धावा दुसऱ्या ओव्हरमधून त्याने खर्च केल्या आणि धावसंख्या 2 ओव्हर नंतर 24 धावांवरती. सलामीचे 2 फलंदाज खूप चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत. चांगल्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा घेत आहेत. एखादा घाणेरडा चेंडू मिळाला तर त्यावर चौकार षटकार सुद्धा ठोकलाय. अशा पद्धतीने मात्र 2 ओव्हर चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या फलंदाजांनी. 24 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू लखनच्या बॅटची कट घेतोय, थर्डमॅन मध्ये ट्रॅव्हल करतोय बॉल. 2 खेळाडू चेंडूला अडवण्यासाठी धावतायत आणि शर्यत लागली चेंडू आणि फिल्डर मध्ये. त्या शर्यतीत चेंडू मात्र जिंकतोय अलॉंग विथ द कार्पेट. 4 धावांसाठी थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार येतोय. यावेळेला मात्र मिस टाइम फटका, जमिनी लगतचा स्ट्रोक, ग्राउंड स्ट्रोक वरती हा फटका जातोय लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर पाठीमागे तैनात केला गेलाय. लखनच्या बॅटमधून ही सिंगल धाव घेतली जाते. 2 ओव्हरमध्ये धावा होते 24. चौकार आल्यानंतर धावसंख्या 28 धावांवरती. त्यानंतर एक सिंगल घेतली गेली आहे. धावसंख्या मात्र आता 29 धावांवरती. बिनगडी बाद 29 धावा जीएस स्पोर्ट्स हरळवाडी मोहोळ संघाच्या खात्यामध्ये. 5 षटकांचा सामना. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, ज्यामध्ये गोलंदाज ओमकारनं 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमधून विजय पावले 10 धावा खर्च करतोय. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 5 धावा आलेत. 4 चेंडू शिल्लक. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा फलंदाज प्रथमेश. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली फिल्डर येतील आणि एक जबरदस्त कॅच. प्रथमेशची खेळी संपुष्टात येईल. पहिला झटका, पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद, पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला प्रथमेशच्या स्वरूपात. जसा विकेट पडेल जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकू एक
चेंडूंवरती खर्च केला. तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट पटकावली आहे. सफलतापूर्वक गोलंदाजी 3 ओव्हर प्रगतीपथावर आणि 3 चेंडू शिल्लक आहेत या तिसऱ्या ओव्हर मधले. आपण पाहतोय एसपी ग्रुप म्हणजेच स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 ची ही स्पर्धेचा तिसरा दिवस, सामना क्रमांक 4 साखळी पद्धतीने आजच्या दिवसातील शेवटची मॅच. यानंतर आपण मात्र प्री क्वार्टर आणि क्वार्टर फायनलच्या सामन्याकडे वळणार आहोत. या वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली, हवेमध्ये पुन्हा एकदा फटका खेळलाय, येतोय चेंडू खाली, फिल्डर पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय राजू जाधवचा खेळ. आणखीन एक विकेट गोलंदाज सागरच्या खात्यामध्ये. खूपच सुंदर अशा 2 कॅच आपण पाहिल्या, ज्यामध्ये एका कॅचवरती प्रथमेश आणि दुसऱ्या कॅचवरती मात्र राजू जाधव हे 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला माघारी परतावून लावले गोलंदाज सागरच्या गोलंदाजीवरती. आता मात्र हॅट्रिक चेंडू हाताळण्यासाठी बॉलर सागर गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय गोपाळ. हॅट्रिकचा चेंडू, त्यावेळेला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न, स्टिअर करताय चेंडूला, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय बॉल अलॉंग विथ द कार्पेट. 4 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार, चौकार. गोल्डन बेकरीच्या बॅनरला जाऊन सलामी देणार हा बॉल 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे, चौकार आलाय गोपाळच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्याने पटकावले होते गोलंदाज सागर. आकुटप्प्याचा चेंडू, यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये फिल्डर उपस्थित, चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली फिल्डरच्या माध्यमातून. 38 सर्कलच्या आतमध्येच हा चेंडू रोखला गेला आणि त्यानंतर मात्र चांगला थ्रो सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होईल. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस तिसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर एक चौकार, त्यानंतर एक सिंगल धाव, बॅक टू बॅक 2 विकेट तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती. 5वा चेंडू चौकारासाठी मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आल्यानंतर या ओव्हरमधून आले एकूण 9 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावांवरती. एक चांगली स्पर्धा आज आपण पाहतोय एसपी ग्रुपच्या माध्यमातून. आज आपल्या भांगकली साखर कारखान्याच्या पटांगणावरती, या क्रीडांगणावरती एकूण 5 दिवसाचं आयोजन 6 जून ते दिनांक 10 जून 2022 या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप यांच्या माध्यमातून सन्माननीय आमदार सुमनताई आराराबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशी दैदिप्यमान देखणी दिमागदार अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. दिवस क्रमांक 3, सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये उदय भैया शिंदे स्पोर्ट्स मांगले म्हणजे तिरुपती स्पोर्ट्स मांगले विरुद्ध जीएस स्पोर्ट्स हरळवाडी मोहोळ यांच्यामध्ये चालू असलेली मॅच. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 33 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक घेऊन विजय पावले. पहिल्या चेंडूवरती लखननं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहे चेंडू खाली, बघूया कॅच पकडली जाते का. येस, स्ट्रेट इंटू दी बास्केट. विकेटचं पतन. लखन या वेळेला झेलबाद होईल. आणखीन एक झटका लागतो जीएस स्पोर्ट्स हरळवाडी संघाला लखनच्या स्वरूपात.
विजय पावलेच्या गोलंदाजीला ही पहिली सफलता या स्पर्धेतली प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. लखन सारख्या एका मोठ्या फलंदाजाचा विकेट मात्र विजय पावलेच्या खात्यामध्ये जलबाच्या स्वरूपात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलेत. आता मात्र गोपाळ आणि सुभाषची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. विजय पावले वैयक्तिक दुसरा आणि संघासाठीचं 4थं षटक हाताळतोय. धावफलकावरती आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावा आहेत 33. या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त त्रिफळाची दांडी गुल विकेटचं पतन खेळाडू बाद. शून्याचा चष्मा घालून डायमंड डकचा शिकार बनतोय. विजय पावलेच्या गोलंदाजीवरती अगदी सटीक यॉर्कर आणि त्या यॉर्करनं मात्र यष्ट्यांचा वेध घेत सुभाषची खेळी संपुष्टात आणली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीएस स्पोर्ट्स हरळवाडी मोहोळ संघाच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी मात्र विजय पावले आणि फलंदाजीसाठी मात्र स्ट्राईकवरती प्रकाश. आता मात्र धावांवर प्रकाश पाडावा लागेल कारण धावसंख्या तितक्याशा चांगल्या स्थितीमध्ये नाहीये. 4थं षटक प्रगतीपथावर येते. वैयक्तिक दुसरं षटक विजय हाताळतोय आणि फलंदाजीसाठी मात्र प्रकाश मला वाटतं 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. तो जीएस स्पोर्ट्स हरळवाडी मोहोळ संघाच्या माध्यमातून. रफ्तार का राजा विजय पावलेच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. प्रकाशच्या यष्ट्यांचा वेध घेतलाय. आणखीन एक फलंदाज त्रिफळाची क्लीन बोल्ड दांडी गुल विकेटचं पतन खेळाडू बाद. घेतला यष्ट्यांचा वेध आणि आणि या 4 विकेटच्या हॉलसाठी उदय भैया शिंदे यांच्याकडून तर 500 रुपयाचं पारितोषिक तर आलेलंच आहे. परंतु मुदस्सर सावनूरकर यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. काय गोलंदाजी केली आहे. विकेटची हॅट्रिक घेतली त्यानंतर आणखीन एक विकेट येतोय. विजय पावलेच्या गोलंदाजीमध्ये आणखीन एक सफलता. सुभाष प्रकाश आणि अण्णा. नवीन फलंदाज परशुराम स्ट्राइक वरती येतोय विजय पावलेच्या 5व्या चेंडूसाठी. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. 5वा चेंडू फलंदाजासाठी. या अगोदर वेग पाहिला, नियंत्रण पाहिलं, कंट्रोल पाहिलाय गोलंदाजीवरचा आणि त्यानंतर मात्र हे व्हेरिएशन सादर करतोय विजय पावले. आणखीन एक वेगवान बॉल. या वेळेला फुल टॉस येतोय. बॉल बॅट वरतून आल्यानंतर कव्हर मध्ये फटका खेळलाय.
चेंडू लढवण्यासाठी फिल्डर धावतायत, परंतु हा चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आमदार चषक चौकार. धावसंख्या मात्र 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचते 30-37 धावा. या ओव्हरमधून 4 धावा 4 विकेट्स विजय पावलीच्या खात्यामध्ये. शेवटचं एक षटक आता मात्र शिल्लक. शेवटच्या षटकासाठी मात्र बॉलिंग मार्क वरती अंकुश. फलंदाजीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 1 2 3 4 5 6 विकेट गमावले. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि शेवटचं एक षटक शिल्लक आहे. अंकुश बॉलिंग मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी गोपाळ आणि परशुराम. स्ट्राईकवर गोपाळ, नॉन स्ट्राईकवर परशुराम. अंकुशच्या शेवटच्या ओव्हरसाठी मात्र या ठिकाणी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत 7 गाड्यांच्या मोबदल्यात. 6 गडी बाद झाले. 6 गाड्यांच्या मोबदल्यात 37 धावा 4 ओव्हरमध्ये मात्र बनवल्या. एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिलंय विजय पावलीच्या गोलंदाजीतून. अंकुशचा पहिला चेंडू गोपाळसाठी. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेग चांगला आहे. चेंडूवरती टप्पा चांगला पाहायला मिळतो. यावेळेला फलंदाजाला बीट करत विकेट किपरकडे ट्रॅव्हल करतोय बॉल. निर्धाव चेंडूने मात्र 5व्या षटकातील पहिल्या चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग युनिट मात्र खूप चांगलं काम केलंय पहिल्या इनिंग मध्ये. यावेळेला गुडलेनवर पिचिंग करत मात्र सरळ सोपवलाय चेंडू विकेट किपरकडे, परंतु दिशा थोडीशी भटकलाय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होता चेंडू. पंच संजय मल्होत्रा सर त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतायत. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित केली जाते. 38 धावा या व्हाईट बॉल नंतर धावफलकावर. 6 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्राईकवर गोपाळ, नॉन स्ट्राईक एंडवर परशुराम. यावेळेला सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. हा फेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अंकुशच्या माध्यमातून. संत गतीने मात्र ही मॅच आता मात्र पुढे सरकते. मांगले विरुद्ध हरळवाडी मोहोळे यांच्यामध्ये चालू असलेला सामना. एका बाजूला उदय भैया शिंदे स्पोर्ट्स मांगले विरुद्ध जीएस स्पोर्ट्स हरळवाडी मोहोळचा संघ जो फलंदाजी करतोय. यावेळेला मात्र अंगाचा वेध, पायाचा वेध घेतला. विकेट किपरकडे चाललाय. विकेट किपरच्या भूमिकेत विजय पावलेला आपण बघू शकता. या अगोदर खूप चांगली ओव्हर हाताळली. 4 विकेट 4 धावा त्याने खर्च केल्या. पहिलं षटक विजयचं थोडंसं महागडं होतं. दुसऱ्या षटकातून आपण जर पाहिलं तर 10 धावा त्याने पहिल्या खर्च केल्या आणि त्यानंतर वैयक्तिक दुसऱ्या षटकातून अवघ्या 4 धावा खर्च करत 4 विकेट पटकावलेत. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल कव्हर पॉईंटच्या दिशेने फटका खेळतोय. फिल्डर उपस्थित आहे. पाठीमागे एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरतून प्रयत्न होत असताना मात्र स्ट्राईक वरतून कोणताही प्रयत्न नाहीये. त्यामुळे फलंदाज रनआउट होईल. आणखीन एक विकेट या ओव्हरमधून येताना रनआउटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. 7वा झटका लागेल जीएस स्पोर्ट्स हरळवाडी मोहोळ संघाला. परशुरामची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. रनआउटच्या स्वरूपात परशुरामने मात्र कोणताही प्रयत्न केला नाही या बॉलवरती धाव घेण्याचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि त्या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये परशुराम धावची तोन माघारी परतलाय. स्ट्राईकवर आपण बघतोय ते गोपाळला. अंकुशचे काही चेंडू शिल्लक असतील. आता मात्र या शेवटच्या ओव्हरमधून नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळेला ब्लॉकल चेंडू. बॉलर्स बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये अंकुशने अडवलंय चेंडूला. 5 चेंडू पूर्ण होत आहेत. शेवटचा एक चेंडू आता मात्र शिल्लक असेल. आज दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर एक हाय स्कोरिंग मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक लो स्कोरिंग मॅच सुद्धा येताना दिसते या मॅच मधून. सकाळच्या सत्रामध्ये हॉटेल वरद एक्झिक्युटिव्ह आटपाडी संघाच्या माध्यमातून अक्षय बोर्डे आणि त्याचबरोबर संजय कदम यांची एक नाबाद 113 धावांची खेळी आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिली होती. त्यानंतर मागील मॅच एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळाली, ज्यावर एका चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असताना अगदी हातातून चेंडू मात्र या ठिकाणी ती मॅच घालवलेली कुठेतरी पाहायला मिळाली ती निंबर्गी स्पोर्ट्सने. शेवटच्या चेंडूवरती जो फटका आपण पाहिला अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवरती एक मोठी चूक क्षेत्ररक्षकाने केली. चेंडूला अडवायच्या ठिकाणी
फिल्डरच्या डोक्याच्या वरून मात्र तो चेंडू 4 धावांसाठी चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र एका चेंडूत 3 धावांची जी गरज होती ती डीसीसी उमराणे संघाने मात्र ती गरज पूर्ण करत मागील मॅच जिंकली आणि या मॅचमध्ये मात्र आता हा मॅचचा पूर्वार्ध या ठिकाणी मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या 5 ओव्हरमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात जर आपण पाहिलं तर 40 धावा धावफलकावरती जीएस स्पोर्ट्स हरळवाडी मोहोळ संघाने बनवलेत आणि 41 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी मात्र असणार आहे ती उदय भैया शिंदे स्पोर्ट्स मांगले संघाला. हराळवाडी संघाचा झालेला स्कोर 41 टू विन. उदय भैया स्पोर्ट मांगले संघाला जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. टेनिस विश्वातील एक रफ्तारचा बादशाह म्हणून ओळखलं जातं ते विजय पावलेंना उत्कृष्ट गोलंदाजी. सोलापूर जिल्ह्यातील एक नामवंत संघ म्हणून ओळखलं जातं ते हराळवाडी संघाला उदय भैया स्पोर्ट मांगले संघातून आयकॉन खेळतोय तो अर्जित. हा देखील एक विस्फोटक फलंदाज. नाना भवन यांकडून गोलंदाजी करतोय तो हराळवाडी संघाचा. गोपाल पहिला चेंडू मारलेला एका धावेवरती समाधान. स्ट्रायकवर खेळतो तो विजय पावले रफ्तार का बादशाह म्हणून ओळखलं जाणारा. आता बॅटिंगच्या स्वरूपामध्ये पाहूया विजय पावले यांना. टेनिस विश्वातील एक महान खेळाडू आज कवठे मंकाळमध्ये
आमदार चषक 2022 मध्ये प्रेक्षकांना पाहावयास मिळतोय. पुढचा चेंडू गोपालचा खेळतोय तो विजय. निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी गोपालची. गोपाल ही एक उत्कृष्ट खेळाडू, सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी नाना भवन यांकडून. हा देखील एक उत्कृष्ट चेंडू म्हणावे लागेल गोपालचा. या सामन्यासाठी दोन नामवंत पंच सलमान खान व वैभव भोसले सांगली जिल्ह्यातील एक नामवंत पंच म्हणून ओळखले जातात. हा मारलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आमदार चषक षटकार. पुढचा चेंडू टाकतोय तो गोपाल, खेळतो तो विजय पावले. हा देखील मारण्याच्या नादात अंपायरिंग, उत्कृष्ट अंपायरिंग, अतिरिक्त धाव वाढीच्या स्वरूपात. पुढचा चेंडू रिवर्स खेळायला चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू टाकतोय तो गोपाल. हा मारलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. ओव्हरच्या समाप्तीनंतर उदय भैया स्पोर्ट मांगले संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 12. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 12 धावांची एक चांगली अशी फटकेबाजी विजय पावले यांची. आता स्ट्राइक वरती खेळत होते कोल्हापूर जिल्ह्यातील महान खेळाडू अर्जित. हा देखील एक विस्फोटक फलंदाज. आज या आमदार चषक 2022 मध्ये कवटेमंकाळच्या महांकाली नगरीमध्ये खेळतोय. महांकाली यांकडून गोलंदाजी करतोय तो लखन, सोलापूर जिल्ह्यातील एक ऑलराऊंडर खेळाडू लखन. तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आणि आमदार सुमंत याराराबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आमदार चषक 2022 ही स्पर्धा कवटेमंकाळच्या महांकाली नगरीमध्ये महांकाली एंडकडून ओव्हरची सुरुवात करतोय तो लखन, खेळतोय तो अर्जित. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट दोन पंच सांगली जिल्ह्यातील एक नामवंत पंच म्हणून ओळखतात वैभव भोसले व सलमान खान. पुढचा चेंडू टाकतो तो लखन, खेळतो तो अर्जित. चांगला मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
चांगले असे बॅटिंगचं प्रदर्शन अर्जित कडून. पुढचा चेंडू टाकतोय तो लखन, खेळतोय तो अर्जित. रिवर्स मारण्याच्या नादात बीट. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल लखनची. हा मारलेला चेंडू हा देखील सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पुढचा चेंडू फिल्डिंग मधील थोडासा बदल केलेला तो हराळवाडी संघाने. आणि हा मारलेला चेंडू हवेमध्ये उत्कृष्ट झेल आणि या ठिकाणी अर्जित आउट होऊन तंबूमध्ये. चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे ती लखनने. अर्जितची जागा घेण्यासाठी जातो तो दत्ता 07. उदय भैया स्पोर्ट मांगले संघाने चांगलं असं खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे. SP स्पोर्ट SP व कवटेमंकाळ यांच्या आयोजनामध्ये ही स्पर्धा पार पडते ती आमदार चषक 2022. पुढचा चेंडू लखनचा, खेळतो तो दत्ता. मांगले संघाचा एक विस्फोटक फलंदाज दत्ता. आणि विकेट. मांगली संघाच्या खेळाडूचं एक अभिनंदन म्हणावं लागेल की आपल्या एक चांगली अशी खेळाडू वृत्ती म्हणावी लागेल. मांगली संघाची दत्ताची अपील केल्यानंतर दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 20. 2 विकेटच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान असताना 2 षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा, 2 विकेट. नाना भावनेंकडून टाकतोय तो गोलंदाज प्रथमेश. उत्कृष्ट गोलंदाज व स्ट्रायकवर खेळतोय तो विजय पावले. प्रथमेश नाना भावनेंकडून गोलंदाजी करतोय.
स्ट्रायकवर आहे तो विजय पावले. पहिला चेंडू मारलेला आहे तो. उत्कृष्ट फिल्डिंग. दोन रनावरती समाधान. उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे ती हराळवाडी संघाच्या हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एका धावेवरती समाधान. स्ट्राईकवर खेळतोय तो संकेत. पुढचा चेंडू टाकतोय तो प्रथमेश. खेळतोय तो संकेत. एका धावावरती समाधान. उत्कृष्ट गोलंदाजी प्रथमेशची. पुढचा चेंडू चांगला मारलेला चेंडू. उत्कृष्ट रनिंग बिटवीन विजय पावली व संकेतची. 2 धावा काढण्यामध्ये यश. चांगलंच रनिंग केलेलं आहे ते संकेत व विजय पावली यांनी. पुढचा चेंडू प्रथमेशचा. खेळतो तो विजय पावले. उत्कृष्ट गोलंदाजी. पुढचा चेंडू सागर जाधव कुठे असतील त्यांनी माईक संपर्क साधायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 28. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 28. लॉर्ड्स कुठं आहे बघ. चिनके निमगाव चालते. हा हा पुढचं षटक टाकतोय तो. काय नाव बोल. लखन महाकल्याण कडून खेळतोय तो संकेत. यानंतरचा सामना होणार आहे ते चिनके विरुद्ध वरद हॉटेल एक्झिक्युटिव्ह शिरगाव अटपाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. उत्कृष्ट गोलंदाजी. चिनके संघाचा कर्णधार व निमगाव अटपाडी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी कॉम्बॉक्स जवळ यायचंय. सदरचा सामना 4 षटकांचा राहील. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की हा सामना 4 ओव्हरचा राहील. निमगाव संघाचे कर्णधार
उत्कृष्ट गोलंदाजी. पुढचा चेंडू टाकतोय तो लखन, खेळतोय तो संकेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सदर सामन्याचा टॉस पुढचा चेंडू चांगला मारलेला चेंडू, परंतु हवेमध्ये पाहूया. उत्कृष्ट चेल या ठिकाणी विजय पावले. आउट. उत्कृष्ट गोलंदाजी. चिनकी विरुद्ध निमगाव आटपाडी या संघाचा टॉस विश्वजित फाउंडेशनचे सर्वेसर्वा माननीय उदय भैया शिंदे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. सदरचा सामना हा 4 षटकांचा राहील. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की मांगली संघाला जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. 9 चेंडूत 12 धावांची गरज मांगली संघाला जिंकण्यासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे ती लखनने. सामन्याचा टॉस होतोय तो विश्वजित फाउंडेशनचे सर्वेसर्वा माननीय उदय भैया शिंदे यांच्या हस्ते. चिनके विरुद्ध निमगाव आटपाडी. पुढचा चेंडू टाकतोय तो लखन, खेळतोय तो शुभम. उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु चांगली अंपायरिंग. अतिरिक्त धावसंख्या वाईटच्या स्वरूपामध्ये. सांगली जिल्ह्यातील एक नामवंत पंच म्हणून ओळखतात ते वैभव भोसले व सलमान खान. भरपूर सामन्यांचा अनुभव. असोसिएशन मान्यता प्राप्त असणारे 2 नामवंत पंच वैभव भोसले. भरपूर सामन्यांचा अनुभव. सदरचा टॉस चिनकी संघाने जिंकलेला आहे. आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. चांगला मारलेला चेंडू चौकारच्या स्वरूपामध्ये. चिनकी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेले आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की सामन्यास अजिबात विलंब करायचा नाही. हा सामना संपल्यानंतर लगेचच चिनकी संघाने आपले क्षेत्ररक्षक मैदानामध्ये पाठवायचे लगेचच. त्याचा चेंडू लखन, खेळतोय तो शुभम. चांगला मारलेला चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट गोलंदाजी केली ती लखनने. धावा रोखण्यामध्ये चांगलं यश. एक महान विकेट या ओव्हरवरती घेतली ती विजय पावले यांची. पुढचा चेंडू चांगला मारलेला चेंडू.
2 रना ओव्हर समाप्ती 4 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती मांगली संघाची 37 जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज मांगली संघाला 6 चेंडू 4 धावांची गरज तासगाव कवठेमंगळ मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार माननीय सुमन तयाराराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा मांगाली मैदानावरती पार पडत आहेत. सदर सामन्यातील प्रथम क्रमांक 71,111, द्वितीय क्रमांक 51,111, आकर्षक ट्रॉफी. हा मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि हा सामना उदय भैया शिंदे स्पोर्ट क्लब मांगली संघाने जिंकलेला आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच